जर व्हायचं असेल ना बाबा, तर आपल्याला हे पथ्य पाळणं गरजेचं आहे की बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. आपल्याला जर मुलांनी विचारलं की बाबा बाबा, तर आपण काय म्हणतो, काय रे सारखं सारखं का रे डिस्टर्ब करतोय. पण तेच आपण त्याला म्हणतो, हा काय रे बाळा, काय हवंय तुला. म्हणजे त्या मुलाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवावी लागत नाही. ते तुमच्या जिभेच्या वाणीने तुम्ही जे बोलताय, त्या मुखातून जे शब्द फुटतायत त्याच्यातून ते ग्रहण करत असतात. शिव्यांचा क्लास कुठे आहे. बसाया जनाची संज्ञा द्यावी लागते, भक्तामराचे गाथे शिकवावे लागतात, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला येऊन बसवावं लागतं. परंतु भांडणं कशी करायची हे शिकवावं लागत नाही. शिव्या कशा द्यायच्या ते शिकवावं लागत नाही. की ज्यांच्यामुळे ह्या हृदयीचे भाव तुमच्या हृदयापर्यंत कीर्तनाच्या माध्यमाने मला देतात, ते म्हणजे माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे मामा स्वर्गीय रवींद्रजी गौतमचंदजी रायसर यांच्या प्रेरणेमुळे कीर्तन क्षेत्रात जैन समाजातील महिला पाऊल टाकते आणि तिला लोक अगदी भरभरून प्रेम करतात. यासारखी भाग्याची गोष्ट मला माझ्या जीवनात कळली की माँ सरस्वतीची अहम कृपा, माझे आई वडील, गुरुजनांचा आशीर्वाद आणि ज्यांनी खरंच माझ्या जिभेला एक वेगळं वळण प्राप्त करून असे माझे सर्व गुरुतुल्य गुरुदेव परमपूज्य अमर गुरुजी महाराज यांच्या अमरजी पुस्तकातील सरस्वतीचा एक श्लोक आहे. ओम अर्हम मुख कमलवासिनी पापाक्षयकरी श्रुत ज्ञान ज्वाला सहस्र जनिते सरस्वती मत पापम हन हन द द शाम शिम शुम शोम शहा क्षीर धवले अमृत संभवे होम 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 स्वाहा. हा श्लोक ओम ऐं सरस्वत्यै नमः याचा केलेलं नामस्मरण आणि ओम असी अवसान याचं केलेलं एक ध्यान, ह्यामुळे कुठलंही आख्यान असेल, कुठलीही कथा असेल, कुठलंही प्रवचन असेल, कुठलंही व्याख्यान असेल, कुठलंही सूत्रसंचालन असेल, कुठलाही परिसंवाद असेल, कुठलीही मुलाखत असू दे, अंध मुलं असू दे, मूक बधीर मुलं असू दे, किंवा पुणे जिल्ह्यातील सिनियर कॉलेजचे MBA कॉलेजचे छात्रगण, या सगळ्यांसमोर बोलण्याची जी शक्ती येते ती सरस्वती मंत्राने येते. आपण सरस्वती आणि लक्ष्मी या दोन बहिणी आहेत. आपण लक्ष्मीची आराधना करतो, पण माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे की लक्ष्मी बरोबर आपण सरस्वतीची आराधना केली पाहिजे. सरस्वती एक तर बसलेली असते, ती लवकर येत नाही आणि ती आधी ती जात. लक्ष्मी ही चंचल असते, कधी कधी काही त्याचा भरोसा नसतो. आणि तुम्हाला स्वानुभवावरून सांगते, एकदा जर सरस्वती आली तर लक्ष्मी आपसून येते. त्यामुळे रोज मुलांना सरस्वतीची आराधना करण्यासाठी प्रेरणा द्या, स्वतः करा. माणूस मरेपर्यंत काय असतो, विद्यार्थी.
प्रशिक्षक म्हणून काम करते. संवाद कौशल्य प्रशिक्षक सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाच्या बहिशाला व्याख्याता आणि वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना संवाद कौशल्याचं ती प्रशिक्षण देते. त्याचप्रमाणे तिच्या 4000हून अधिक कार्यक्रमांचं तिने यशस्वी आयोजन केलेलं आहे, ज्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण लोकांना बोलायचं कसं, संवाद कौशल्य कसं साधायचं हे तुम्हाला जमत नाही. आमदार खासदार होतात, पण त्यापूर्वी त्यांना हे समजत नाही की आपण वक्ता कसं व्हावं, बोलावं कसं, हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य तिने स्वतः आत्मसात केले आणि इतरांना सुद्धा आत्मसात करण्यासाठी ते कौशल्य ती शिकवत असते. तिने कॉर्पोरेट कार्यक्रम केलेला आहे. तिच्यावर अनेक व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत. ती आनंद मंगल कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरची अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे संचालक आहे श्री आनंद मंगल एज्युकेशन इन्स्टिट्यूट माध्यम व निर्मिती. 1000हून अधिक लघुपट, माहितीपट, चरित्रपट याची ती निर्माती आहे. पहा, लघु म्हणजे ती काय करू शकते आणि याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. ती लेखिका आणि सर्जक आहे. तिने अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. प्रवचन कला, भाषण कला, साधना, आविष्कार, सूत्र संचालन कला, त्याचप्रमाणे आकर्षक मेहंदी डिझाईन, गुलू गुलू बोलू लहान मुलांच्यासाठी, गोष्टीरूप भगवान महावीर व इतर साहित्यिक कार्य, विविध मासिके व वृत्तपत्रामध्ये तिने लेखन केलेलं आहे. 1000हून अधिक माहितीपटांच्या पटकथा लेखन तिने केलेलं आहे. एवढंच नाही तर वैद्यकीय सेवा सुद्धा करते, कारण की मुळात BHMS म्हणजे डॉक्टर आहे, त्यामुळे वैद्यकीय सेवा सुद्धा ती करते. श्री आनंद होमिओपॅथिक कन्सल्टन्सीच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर तिने यशस्वी उपचार केलेले आहे. पिकडिया सुखाचा परिमेळू याचा संपादक ती आहे. स्वानंद मासिक हे काढते. विशेष कार्य डिस्को उद्धार उपक्रमाअंतर्गत अंध, मूक व बहिरा मुलांसाठी शारीरिक आरोग्य जनजागृती व्याख्याने ती गरजेची आहे. ती स्वतः डॉक्टर आहेत. ती सूत्रसंचालन पुस्तक करते. संवाद कौशल्य तिच्याकडे आहे. ती प्रेरणादायक वक्ता आहे. शिक्षक प्रशिक्षक, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्यान, मुलाखतकार अशा अनेक बहुमुखी आणि बहुदर्जे असं तिचं व्यक्तिमत्व आहे. Yeah.
कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जरी परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता निहाता नामयाचा खेचर दाता
बोला पुंडली गवला प्राप्त समयी प्राप्त ठिकाणी आज या मोरजाई ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जे कीर्तनाचं आयोजन नियोजन व संयोजन केलं त्याबद्दल थोडा परिहार करू इच्छिते. आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग आद्य अभंग काळ ही वाणी कशी स्लीप होते ह्याबद्दलच हा अभंग घेतलेला. आद्य अभंग काळ, आद्य कीर्तन काळ, आद्य आत्मचरित्र काळ. आपल्या संत वाङ्मयांमध्ये ज्यांची एक वेगळी छाप आहे असे संत नामदेव महाराज यांचा घेतलेला हा अभंग बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. या वाणीने आपण अनेकांना दुखवतो आणि अनेकांना सुखावतो. त्याबद्दलचा हा घेतलेला अभंग माझ्या अल्पबुद्धीने चिंतनासाठी केलेला हा प्रयास आज खरंच आल्यानंतर मन भरून आलं. ज्येष्ठ नागरिक संघ असं म्हटल्यानंतर असं कुठेतरी डोळ्यासमोर येतं की नाही कुठेतरी जीवनाचा हा उत्तरार्ध भाग की पुढे चालवायचा आहे, कुठेतरी जीवनामध्ये विरंगुळा हवाय म्हणून केलेला हा प्रयास. परंतु खरंच मनस्वी सांगते की इथे आल्यानंतर एक वेगळाच उत्साह, वेगळीच लगबग होती. मी ऋणात राहू इच्छिते, आभार व्यक्त करू इच्छिते माडगुळकर सर, मॅडम, देशपांडे काका व झिरपे काका की ह्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जे नवचैतन्य तुम्ही निर्माण केलेलं आहे. आताच नवचैतन्य हास्य क्लब ह्याचा उल्लेख झाला आणि नवचैतन्य हास्य क्लबचे काटेसर जे आहे त्यांच्यावर बायोग्राफी करण्याचं जे काम होतं ते मी केलेलं आहे. खरं तर जेव्हा एक एक क्षण आपण या वयामध्ये अनुभवतो आणि तो आनंदात घालतो, येणारा क्षण कुठला आहे, पुढच्या क्षणी काय होणार आहे ते कोणालाच माहिती नाहीये. परंतु आलेला क्षण मी कशा प्रकारे व्यतीत करणार आहे हे आपल्या स्वतःच्या बुद्धीवर असतं, आपल्या स्वतःच्या विचारसरणीवर असतं. श्रोते हो, वर्षानुवर्ष लोक रामायण महाभारत वाचतच असतात, सच्च्या दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो आणि शाश्वत मूल्ये ती अतीतातीतच राहतात. आणि म्हणूनच मोरजाई ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपला प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करत जातात अशी अनुभूती इथे आली. आज चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी मनस्वी आभार व्यक्त करू इच्छिते की ज्यांच्यामुळे ह्या हृदयीचे भाव तुमच्या हृदयापर्यंत कीर्तनाच्या माध्यमाने मला देतात. ते म्हणजे माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे मामा स्वर्गीय रवींद्रजी गौतमचंदजी रायसर यांच्या प्रेरणेमुळे कीर्तन क्षेत्रात जैन समाजातील महिला पाऊल टाकते आणि तिला लोक अगदी भरभरून प्रेम करतात.
यासारखी भाग्याची गोष्ट मला माझ्या जीवनात घडली. दुसरी गोष्ट म्हणजेच की जोपर्यंत कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कीर्तन सांग होई अंग हरिरूप. जोपर्यंत कीर्तनामध्ये अशी स्वर ब्रह्माची आणि नाद ब्रह्माची साथ मिळत नाही तोपर्यंत ते कीर्तन फुलत नाही. माझ्या साथीला असणारे संवादिनीवर प्रकाशजी कुलकर्णी व सौरभजी करकरे यांचेही मी मनस्वी खूप आभार व्यक्त करते की त्यांच्या साथीने ते कीर्तन फुलणार आहे. त्याचबरोबर माझ्या समोर ही चिमुकली मंडळी तुम्ही बघताय. खरंच आपल्या संस्कृतीला वाचवायचं असेल, पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण थांबवायचं असेल तर कळकळीची माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या जनरेशनला कीर्तनाला आणलं पाहिजे, कीर्तनाला बसवलं पाहिजे. आपल्याकडे 50,000चा मोठा टीव्ही आहे पण साधं 50 रुपयाचं पुस्तक नसेल तर ती एक खूप मोठी खंत आहे शोधते. कारण की तुम्ही वाचाल तर वाचाल आणि तुम्ही जसे संस्कार मुलांना देता, जशा प्रकारे त्यांना घडवता, प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवण्याची गरज असते. ते बघून शिकत असतात. मी खूप आभार व्यक्त करते माझ्या समोर असणारे ओजस निलेश राठोड, निमांश क्षितिज कटारिया, निमांश श्रेयस कटारिया और क्षितिज श्रेयस कटारिया यांचे जोरदार टाळ्या या भागात. खूप धन्यवाद. आजच्या चिंतनासाठी घेतलेला खरंच आपल्याला देवानं ही 2.5 इंची जीभ दिलेली आहे आणि त्या 2.5 इंची जीभेवर सर्वस्वी आपलं व्यक्तिमत्व डिपेंड आहे की लोकांना तुम्ही लोकप्रिय असणार आहात की नाही. प्रत्येकाचं या भूतलावर कार्य ठरलेलं आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो आणि आपलं कार्य करून निघून जातो. ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं तुम्ही कुठल्या उद्देशाने भूतलावर जन्म घेतला तर माऊलींनी सांगितलं अवघा संसार सुखाचा करीन आनंद वाटी नाही. संत तुकारामांना विचारलं तर ते म्हणाले आम्ही वैकुंठीचे वासी आलो विठोबाच्या चरणाशी. रामदास स्वामींना विचारलं तुमचा उद्देश काय? बंध आनंद या राघवाचा. भगवान महावीरांना विचारलं तुमचा उद्देश काय? ते म्हणजे अहिंसा परमोधर्म. तसेच नामदेवांना विचारलं तुमचा उद्देश काय आहे तर ते म्हणाले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप. असा प्रत्येकाचा उद्देश ठरलेला आहे. पण त्या उद्देशाने जेव्हा आपल्याला वागायचं असतं, तेव्हा बोलायचं असतं, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व खुलत असतं. संत नामदेवांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं. कुठलाही आडपडदा न आणता आपलं आत्मचरित्र आपल्या चुका झाकण्यातच जातं. परंतु नामदेव गाथेमध्ये आणि स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये संत नामदेवांनी आपल्या ज्या चुका झाल्या होत्या त्या सरळपणे सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी वाणी असते, ही जी जिव्हा असते, ती 2.5 इंची जिव्हा. एकदा काय झालं, कबीरांचा डोळा बघा. कबीर म्हणतात एकदा जीभ आणि दातांचा संवाद चालला होता. दात म्हणतात जिभेला हम 32 तू अकेली ऐसे चाव चबाए. कुलकर्णी सर, हम 32 तू अकेली ऐसे चाव चबाए. तर ती जीभ आहे 2.5 इंची जीभ. ती काय म्हणते? एक बात तेरी बोलो 32 निकल जाए. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजेच काय, हम जैसा बोलते हैं, हम जितना बोलते हैं, उसी से ही हमारी भीतरी असलियत का पता चलता है. आपण संत नामदेव महाराज काय म्हणतात? बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. आपण असं बोललं पाहिजे की त्या विठ्ठलाला, त्या परमात्म्याला असा आनंद झाला पाहिजे की खरंच
काहीतरी मनस्वी आनंद मिळतोय, हा चांगला काम करतोय. आपण हारे म्हटलं की पुन्हा काय येणार आहे? काय. आपण अहो म्हटलं की पुन्हा काय येणार आहे? का. म्हणजेच काय? बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. प्रेम सर्वांगाचे ठाई. आपण जे बोलतो त्याच्या प्रत्येक वाणीमध्ये एक असं प्रेम झळकलं पाहिजे. वाणी जैसी करणी त्याची एक साथी आहे. वाणी जैसी करणी त्याची निष्ठा त्यावरी जडते. वाणी जैसी करणी त्याची निष्ठा त्यावरी जडते. आपण म्हणतोय की नाही, मला कोणी किंमतच देत नाहीये. सासूबाई माझं ऐकतच नाहीये. सासू म्हणजेच काय? सारख्या सूचना. आणि सून म्हणते सूचना नको. अशी परिस्थिती आल्यानंतर खूप आनंद झाला की त्या नारी शक्तीला बघितलं. आणि खरंच असं म्हणतात, नारीमुळेच घरामध्ये स्वर्ग निर्माण होतो, मांडगुळकर सर. आणि नारीमुळे घरामध्ये नरकही निर्माण होतो. कारण की आपल्या पुराणामध्ये आपण बघितलेलं आहे, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये आपण ऐकलं आहे, वाचलेलं आहे, ग्रंथाचा अभ्यास करताना एवढं लक्षात आलं की स्त्री सुखाचा सागर असते, स्त्री प्रेमाचे आगर असते, स्त्री करुणेचे अंबर असते, स्त्री स्वर्गाचे द्वार असते, स्त्री देवाचाही देव असतो, स्त्री निस्वार्थ भाव असतो. ती अहिल्या असते, ती कौसल्य असते, ती मंदोदरी असते, ती कुंती असते, ती मंथरा असते, ती कौशल्य असते, ती सीता असते. आणि अशी जेव्हा स्त्री जेव्हा हे विश्व साकारते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घराला एक स्वर्ग रूपी आणत असते. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात की प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रघुमाई. आपण आपल्या बोलण्यातून प्रत्येकावर अशी छाप पाडली पाहिजे की आपल्या बोलण्यामधला इगो. नामदेव महाराजांनी आज नामदेव महाराजांचा अभंग चिंतनासाठी घेतलाय, तर त्यांच्या आत्मचरित्रातला एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगते. नामदेव महाराज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लहानपणी ज्यांच्या हातातून, नाम्याच्या हातातून पांडुरंग जेवायचा, पांडुरंग जेवायचा. जसा जसा हा नाम्या मोठा झाला, नामा मोठा झाला, लग्न झालं, जनाई तिच्या त्याच्या बायकोचं नाव जनाई म्हणाली, अहो कुठे जायची तयारी चालली आहे का? तर नामदेव महाराज म्हणाले, हो, आळंदीला संत मेळा भरलेला आहे, तिथे मी जाऊन येतो. नामदेव महाराजांना थोडा इगो होता, गर्व होता की माझ्या हातून कोण जेवतो? पांडुरंग जेवतो. नामदेव महाराज निघाले आणि आळंदीचा मेळावा लागला होता. संत ज्ञानेश्वर, संत चोखोबा नमस्कार म्हणतो की नाही, आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्याला द्यावं लागतं की नमस्कार. आता हाय आल्याचा जमाना आला, व्हॉट्सअपवर आपण हाय करतो, परंतु नमस्कारामध्ये किती गोडवा आहे. नमस्कार केला, ज्ञानदेव उठले, उठले ते ज्ञानेश्वर, केले ते नमन. निवृत्तीनाथ उठले, सोपान उठले, मुक्ताई उठली, परंतु नामदेव जागेचे हले ना. त्यानंतर मुक्ताई विचार करू लागली आणि ती सोपान दादाला म्हणतीये, सोपान दादा, ज्यांना भेटला शेजार पांडुरंगाचा, गाय ते उठेना जागेवरून. तेव्हा सोपाना काहीच म्हटला नाही. गोरोबा काका आले, मुक्ताईने गोरोबा काकांच्या कानात जाऊन काहीतरी सांगितलं. गोरोबा काकांनी एक मडकं घेतलं आणि ते म्हणले, चला आता आपण ही सगळ्यांची मडकी तपासतो. म्हणजे बघा, वाणीमध्ये जर इगो निर्माण झाला, अहमपणा निर्माण झाला, आणि ज्यांना सद्गुरु अनुग्रह नव्हता ते नामदेव महाराज होते. तर झालं, गोरोबा काका आले,
हा दृष्टांत देखील तुम्हाला पटकन म्हणजे समजेल. गोरोबा काका आले. गोरोबा काकांनी ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर मडकं मारलं आणि म्हणाले, असं माझा हा पक्कय पक्कय. निवृत्तीनाथाकडे आले, सोपान देवाकडे आले, मुक्ताईकडे आले, पक्कय पक्कय. आता बारी कोणाची आली? नामदेवांची आली. नामदेवांच्या डोक्यावर मडकं टाकलं आणि ते मडकं कळकळून आवाज आला, आई. तेव्हा गोरोबा म्हटले, कच्चय 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 असं म्हणतात. सगळे संत काय करू लागले? हसू लागले. हे बघितल्यानंतर नामदेवांना अतिशय वाईट आणि ते घोड्यावर स्वार झाले आणि निघाले आपल्या पंढरी रायाकडे. तेव्हा एक गावदाय रसिक हो, भजन सोडून निघाले नसे, संत हासती केला हरे नसे. पांडुरंग जोशी मित्र आमचा, सांगू गळे तोच जवळचा. रावणातल्या आला नामया, ज्ञान बोलला पंढरी राया. कामराज संत कानूची अशी जागली गती, कानूची अशी जागली गती. का अशी तुझी गती झाली आहे? पंढरी राया म्हणाला. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, अरे मला, मी तुला रोज जेवू घालतोय आणि मला हे हसतात. तेव्हा पंढरी राया म्हणाला, जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचा सद्गुरु अनुग्रह नाही नामा, तोपर्यंत तुझ्या वाणीला, तुझ्या जीवाला, तुझ्या जीवनाला अर्थ नाही. आवश्यक सूत्र, प्रतिगमन सूत्र जे जैन धर्मातील एक आगम आहे, त्यामध्ये खूप सुंदर दाखला दिला आहे. गुरुचं महात्म्य काय असतं, गुरु आपल्याला कशी वाणी देतो. गुरुदीपक गुरु चांदनो, गुरुबिन घोर अंधार. पलकन विसरू आपले, गुरुज प्राण आधार. वारुक वेदवा यदि हमारी आन, मोर दासनी विनती सुजो कृपानिधान. मोर दासनी विनंती सुनजो कृपानिधान. हे पंढरी राया. तेव्हा पंढरी राया म्हणाले, अरे जा ओला नागनाथ येथे जा, तेथे विसोबा खेचत वाट बघतायत, त्यांच्याकडून तू सद्गुरु अनुग्रह घे. आणि खरंच नामदेव महाराज तिथे गेले, विसोबा खेचत तिथे होते, त्यांच्याकडून सद्गुरु अनुग्रह मिळाला. आणि खरंच नामदेवांचं जीवन अगदी पावन झालं की त्यांनी ज्या ज्या कीर्तनामध्ये आपली वाणी बोलली, ते ते कीर्तन लोकांना अगदी श्रवणी, अरे नामदेवांची अमृत तुल्य वाणी, श्रवणी देता लोचनी येते पाणी. अरे त्यांच्या कीर्तनामध्ये सोळे जैत भार, म्हणजे स्वतः पांडुरंग यायचा आणि त्यांच्या कीर्तनामध्ये नाचायचं. अशी वाणी कोणाची झाली? नामदेव महाराजांची झाली. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जर आपली वाणी गोड असेल तर तुमच्याकडे सर्व लोक कशी येतील? पडत पडत येतील. नाहीतर तुमची जर जिव्हा खडूस असेल, आलीमेली येते. बरोबर आहे? म्हणजेच काय, तुमच्या वाणीने तुम्ही लोकांना आपलंस करू शकता. शब्दांची ही किमया असते रसिक श्रोते. एका कवीनं म्हटलंय की शब्द पूजा, शब्द ईश्वर, शब्द हा तर ध्यास आहे, शब्द या सारस्वताचा अल्पसा. भावनांचे दूत शब्द, भावनांचे संक्रमक शब्द. कधी हसवतात शब्द, कधी रडवतात शब्द. अहो कधी कधी मन फुलवतात शब्द, तर असा शब्द महिमा अपार की मोजाईच्या
या ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचं गुणगान ऐकताना अपुरे पडतात. असा हा शब्दांचा महिमा आपली ही वाणी. भगवान महावीरांनी सांगितलंय, मिठो मिठो बोल थारो कई बिघडे, कई बिघडे थारो कई बिघडे, मिठो मिठो बोल थारो कई बिघडे, कई बिघडे थारो कई बिघडे. देवाला जर विचारलं की देवा तुला कुठली भाषा आवडणार आहे, तर तो देव काय म्हणेल, तू जसं कर्म करशील तशी भाषा मला आवडते. परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर. ललित सहस्त्रनामामध्ये आपल्या 4 वाचा सांगितलेल्या आहेत. पश्यन्ति परा वैखरी, पश्यन्ति परा वैखरी, पश्यन्ति परा वैखरी. मध्यमा, मध्यमा म्हणजे तुमचा जो गळ्यातून स्वर येतो ती मध्यमा. पश्यन्ति म्हणजे तुमच्या हृदयातून जो येत असतो. परा म्हणजे काय, तुमच्या नाभीतून जो येतो. अशा आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलत असतो. आपण म्हणतो ना, आपल्या बाळाची नाळ कुठे जुळलेली असते, नाभीशी जुळलेली असते, बरोबर की नाही. त्यामुळे ज्याची नाळ नाभीशी जुळलेली असते ती असते आई, ती असते आई. आणि आई कधीच आपल्या बछड्याबरोबर, आपल्या मुलाबरोबर फक्त मध्यमातून बोलत नाही, वैखरीतून बोलत नाही, पश्चंतीतून सुद्धा फक्त बोलत नाही. ती फक्त बोलते परे ऊन परते, अशी ही आई असते. अहो, आई काय असते आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आई आपल्या मुलाला वेगवेगळे संस्कार देते, संस्कृती देते. आणि म्हणूनच म्हटलं जातं, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. म्हणतोय ना, अगरे पोटाच्या कळकळीने सांगते तुला, नको जाऊस, नको करूस, नको बाहेरचं खाऊ, बरोबर आहे की नाही. शेतीची घरचं खा, डब्बा संपूर्ण फिनिश कर, आई सांगते ती. आणि मला अत्यंत वाईट वाटतं जेव्हा जेव्हा वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रमाला जाते, जेव्हा जेव्हा वृद्धाश्रमामध्ये त्या लोकांना भेटते, तेव्हा खरंच ज्या मुलांना जेव्हा गरज होती तेव्हा आई वडील होते, आणि जेव्हा त्या आई वडिलांना गरज आहे तेव्हा ती मुले कुठे असतात, बाहेर असतात. ही आपली सद्य परिस्थिती आहे, ही आपली सध्याचं हे वातावरण आहे श्रोते. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर. खरंच या जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारे फक्त आणि फक्त आई वडील असतात, जी आपल्याला चांगली वाणी देतात, चांगली बुद्धी देतात, चांगले संस्कार देतात. आई बाप म्हणजे नक्की काय असतं, ते देवानं जगण्यासाठी दिलेलं ऍडव्हान्स मध्ये पाठबळ असतं. आणि हे पाठबळ जेव्हा आपल्या पाठीशी असतं श्रोते, तेव्हा खरंच नामदेव महाराजांचा हा अभंग सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. की बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रघुमाई. परे ऊन परते घर
तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आणि हाता, नाम याचा घेतला जाता. सद्गुरु अनुग्रह मिळाला, नामदेवांच्या हाती सर्व सत्ता आली, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. अरे आपल्याला वाटतं नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत गेला, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या. नामदेव महाराजांनी आपल्या अभंगाला हिंदीमध्ये, मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये गायले. नामदेव महाराजांसारखे जर व्हायचे असेल ना बाबा, तर आपल्याला ही पथ्य पाळणं गरजेचं आहे की बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. आपल्याला जर मुलांनी विचारलं की बाबा बाबा, तर आपण काय म्हणतो, काय रे सारखं सारखं का बरं डिस्टर्ब करतोय. पण तेच आपण त्याला म्हटलं, हा काय रे बाळा, काय हवंय तुला. म्हणजे त्या मुलाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवावी लागत नाही. ते तुमच्या जिभेच्या वाणीने तुम्ही जे बोलताय, त्या मुखातून जे शब्द फुटतायत त्याच्यातून ते ग्रहण करत असतात. शिव्यांचा क्लास कुठे आहे. पसायदानाची संज्ञा द्यावी लागते, भक्तामराचे गाथे शिकवावे लागतात, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला येऊन बसवावं लागतं. परंतु भांडणं कशी करायची हे शिकवावं लागत नाही. शिव्या कशा द्यायच्या ते शिकवावं लागत नाही. त्यामुळे नामदेव महाराजांचा खरंच आपण जर अभंग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये उतरवला तर खरंच आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपल्या जीवनाची गाडी ही अशीच चालू असते. या जीवनाच्या गाडीमध्ये अनेक खास खळगे येतात, अनेक स्पीड ब्रेकर येतात. परंतु नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संस्कृतीचा जर ठेवा असेल, तुमच्याकडे आत्मविश्वासाचं जर इंधन असेल, तर ही जीवनाची गाडी अगदी स्पीड ब्रेकरवरही तुमच्या वाणीने सुरळीत चालू शकते. प्रत्येक सून जेव्हा नवीन घरी येते तेव्हा घरी आल्यानंतर मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये, व्याख्यानामध्ये, सुरेखा कटारिया मॅडम माझी आई, हजारो प्रवचनं झाली आहेत, नेहमी सांगताना ऐकलंय की जर तुम्ही नवीन घरी आला आहात तर तुमचे 5 वर्ष त्यांना द्या, पुढचे 50 वर्ष तुमचे असणार. त्यामुळे आपल्या वाणीवर हे सगळं साध्य आहे की आपण लोकांना हवेसे करतो की लोकांना आपण नकोसे करतो. तर आपण आता मध्यांतरीमध्ये एकदा अभंगाचं गायन करूया, गजर करूया आणि नंतर उत्तरार्धामध्ये आपण जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर ऋषभदेव भगवान यांचं आख्यान जाणून घेणार आहोत. तर आपण एकदा अभंगाचं गायन करूया. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे